नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WCD अर्थात मृद व जलसंधारण विभाग यामार्फत जाहिरात येणार का? पाठीमागची जाहिरात जर आपण बघितली तर त्या जाहिरातीमध्ये त्याचा इतिहास होता की जाहिरात आल्यानंतर पेपर फुटले होते आणि परत एकदा ती जाहिरात नव्याने घेण्यात आली होती. सो परत एकदा त्या डिपार्टमेंटकडनं नवीन जी रिक्त जागा जर बघितल्या तर त्या जागेच्या अगेन्स्ट आता परत जाहिरात येणार का? सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया किती जागा रिक्त आहेत, जाहिरात येऊ शकते का, त्या संदर्भात त्या पदाला पात्रता काय आणि पगार काय असतो, परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एक आहे की या डिपार्टमेंटकडनं RTIच्या माध्यमातून जी माहिती आपल्या समोर आलेली आहे, सो फार मोठ्या प्रमाणात इथे रिक्त जागांची संख्या आहे. त्या अनुषंगाने जसं मुख्यमंत्री साहेबांनी 1.5 लाख पदभरती करायचं घोषित केलेलं आहे, त्यानुसार प्रत्येक डिपार्टमेंट आता कामाला लागलेलं आहे. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड सरांचं नव्यानेच या डिपार्टमेंटला स्वागत करण्यात आलं आणि सुरुवातीलाच त्यांनी घोषणा केली की या डिपार्टमेंटला आवश्यक जो कर्मचारी वर्ग लागणार आहे त्याची भरती प्रक्रिया आम्ही राबवणार आहोत, असं त्यांचं सुतोवाच आहे. त्यानुसार जर लक्षात घेतलं तर कदाचित काही महिन्यानंतर ही सुद्धा जाहिरात येऊ शकते. सो याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता ही जाहिरात पाहिल्यानंतर, हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तयारीला लागा. कारण मी तुम्हाला नेहमी सांगतो, 3-4 महिने अगोदरच मी तुम्हाला सांगतोय की जाहिरात येणार आहे, प्रोसेसमध्ये आहे. ही प्रोसेसमध्ये आहे याचा अर्थ काही महिन्यांनी जाहिरात येणारच आहे. सो तुम्ही जे विद्यार्थी या एक्झामसाठी किंवा या पदासाठी पात्र असाल तर लगेच तयार लागा. या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घ्या कोण पात्र आहे आणि अभ्यासक्रम परीक्षा पद्धत कशी असणार आहे. सो इकडे घेऊन जातो तुम्हाला मी. जसं की मागील एक परीक्षेचा गोंधळ तुम्ही ऐकला असेल. मागील परीक्षामध्ये जलसंधारणचा पेपर फुटला, अधिकाऱ्यानेच उत्तरी प्रवेशाचा झाला होता आरोप. सो ही एक्झामचा पेपर फुटला होता आणि परत नव्याने ही एक्झाम घेण्यात आली होती. सो त्यानंतर जर बघितलं तर एक्झाम झाली नाहीये आणि आता जर आजची बातमी आपण बघितली तर आजच्या बातमीने सांगितलंय विविध विभागांची रिक्त पदे प्राधान्याने भरणार, मंत्री संजय राठोड अधिकाऱ्यांकडून आढावा. मी आता नव्याने नियुक्त झालेले हे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही लवकरच पदभरती करणार आहोत. त्या संदर्भात आजचीच न्यूज आहे, 26 डिसेंबर 2024 ची ही न्यूज आहे. बघा यात त्यांनी काय सांगितलं आहे की मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने 660 पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. जी पाठीमागची जाहिरात होती ना ती सुरू आहे, तिची आता रिझल्ट आणि नियुक्ती बाकी आहे. अजून 3000 नवीन पदे भरण्यात येणार आहेत. म्हणजे या डिपार्टमेंटच्या अंतर्गत 3000 नवीन पदं रिक्त आहेत. आता हे 3000 पदं गट अ चे किती, गट ब चे किती, गट क चे किती, हे सगळं वर्गवारी आता हळूहळू पुढे येणार आहे. पण 3000 रिक्त पदांची संख्या आहे आणि ही संख्या भरण्यासाठी आत्ता बिंदूनामोली पद्धतीने ही प्रोसेस सगळी चालू झालेली आहे. सो लक्षात घ्या, आता जिल्ह्यातील महसूलसह विविध विभागाची रिक्त पदे भरण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी विविध विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेऊन सादर करावा असे त्यांनी सांगितले. म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटचा त्यांनी बैठक घेऊन हे सूचना पण केलेल्या आहे की रिक्त पदांबद्दलचा आढावा मला लवकरात लवकर सादर करावा. त्यामध्ये बघा 5 उपजिल्हाधिकारी या प्रमुख पदासह अनेक पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. त्यामुळे कामांचा मोठा खोळंबा होता, याचा परिणाम विकासावर झालेला आहे. सो या संदर्भातली जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. त्यात स्वतः संजय राठोड साहेबांनी म्हटलेलं काय, अभियंत्यांची पदभरती लवकरच. मृद व जलसंधारण विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे, त्यासाठी मागील काळात आम्ही कनिष्ठ अभियंत्याची 690 पदे भरण्यासाठी परीक्षा घेतली, त्याचा निकाल लवकरात लवकर लावला जाईल. तसेच आणखी 3000 पदे भरण्याचा आमचा विभागाचा प्रस्ताव आहे, अशी माहिती यावेळी नामदार संजय राठोड यांनी दिलेली आहे. तो 3000 पदसंख्येची जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. सो यामधलं एक महत्त्वाचं पद आहे, ज्या पदाचं नाव 2023ची जाहिरातचा रेफरन्स मी तुमच्या समोर घेतोय. त्या पदाचं नाव आहे काय, जलसंधारण अधिकारी स्थापत्यमधलं गट ब चं अराजपत्रित पद आहे. या संदर्भात 2023ला जाहिरात आली होती, त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला मी सांगू इच्छितो की यासाठी पात्रता काय आहे आणि परीक्षा पद्धत कशी असते. थोडक्यात बघा, जाहिरात जर बघितली तर वेतन आणि जागा जर बघितल्या, बघा 2023ची जाहिरात आहे. वेतन श्रेणी 41,800 पासून 1,32,300, जवळपास तुम्हाला इथे नाही म्हटलं तरी 60,000 सॅलरी तुम्हाला इथे मिळते. पदाचं नाव आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित आणि ही 2023ची जाहिरात आहे. टोटल 435 पदांसाठीची जाहिरात आहे, त्याचं समांतर आरक्षण आहे. आता ही कधीची जाहिरात आहे, 23ची जाहिरात आहे. सो यावर्षी जर बघितलं तर यावर्षी मोठ्या प्रमाणात जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. मी आता त्या एका पदाचं दाखवलंय तुम्हाला. मी असे 660-700 पर्यंत पदभरती केली होती मागच्या 2023 वर्षामध्ये. त्यापैकी एक पद मी तुम्हाला दाखवलंय गट ब च अराजपत्रित. मग 2023ची जाहिरात जर रेफरन्स घेतलं आणि पात्रता जर बघितली गट प ची, जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित, पात्रता काय बघा, यामध्ये तुम्हाला लागतंय 3 वर्ष कालावधी स्थापत्य अभियांत्रिकीची
पदविका म्हणजेच तुमचा डिप्लोमा जर असेल सिव्हिलमध्ये तर तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो, किंवा पदवी जरी असेल तरी फॉर्म भरू शकतो, काही प्रॉब्लेम, कारण इथे पदवी किंवा पदवी पण असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. असा हा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याने आता तयारी लागा, कारण ही जाहिरात येणारे पुढच्या 2-3 महिन्यानंतर ही जाहिरात येणारच आहे. सो तयारीत राहा. जसं की मी तुम्हाला मागे एक जाहिरात दाखवली बघा, लेखा व कोशागाराची 3 महिन्यापूर्वी व्हिडिओ घेऊन सांगितलं होतं की प्रोसेस चालू झालेली आहे, तयारीत राहा, आणि आता जाहिरात आलेली आहे, एका विभागात जाहिरात चालू झालेली आहे. सो त्याच पद्धतीने ही सुद्धा जाहिरात येऊ शकते. परीक्षा पॅटर्न जर याचा बघितला तर परीक्षा पॅटर्न बघा, मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी बघा, 10 प्रत्येकी 10 मार्काला आहे. प्रत्येकी 10 असे 40 प्रश्न 80 मार्कांसाठीचा हे 4 सब्जेक्ट आहे. आणि टेक्निकल सब्जेक्ट तुमचा असणार 60 प्रश्न 120 मार्कासाठी, टोटल 100 प्रश्न 200 मार्कांसाठी 120 मिनिटाची क्वेश्चन पेपर असणार आहे. लँग्वेज फक्त लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर आहे, टेक्निकलचे इंग्लिशमध्ये, बाकी दोन्ही तुम्हाला मराठी इंग्लिश लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर येणार आहे. त्यानंतर याची तयारी करत असताना तुम्हाला जे टेक्निकल सब्जेक्ट आहे, तुमचा विषय स्थापत्याशी निगडीत टेक्निकल सब्जेक्ट आहे, त्याचा अभ्यास तुम्ही आत्तापासून चालू केला किंवा करत आलेले आहात तुम्ही. राहिला तुमचा GS GK किंवा सामान्य ज्ञान, मराठी इंग्लिश आणि मॅथ रिजनिंग, याचा अभ्यास तुम्हाला मात्र 40 प्रश्न 80 मार्कांसाठी करायचा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतो त्याची तयारी लगेच चालू करा. काही मदत लागली तर भरपूर मार्गदर्शक आणि इग्नाइट अकॅडमी सुद्धा अवेलेबल आहे. सो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कळवा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आणि तुमचे अजून काय प्रश्न याबाबत असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अधिक माहिती घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा हा हेल्पलाईन नंबर आहे 88 88 25 117, ह्या नंबरला एक कॉल करा. आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुर्तास थांबतो. धन्यवाद.